नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज नवरात्रीचा तिसरा दिवस. माता चंद्रघटा हे दुर्गा मातेचे तिसरे रूप आहे. हिंदू धर्मात आदिशक्ती देवी दुर्गेला विशेष महत्व आहे. देवी दुर्गेला नवरात्रोत्सव मध्ये समर्पित आहे. पंचांगानुसार वर्षभरात 4 नवरात्री येतात. यात शारदीय नवरात्री, चैत्र नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्रींचा समावेश होतो. त्यानुसार चैत्र नवरात्री सुरू होणार आहे. चैत्र नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस देवी चंद्रघटाला समर्पित आहे. देवी चंद्रघटा ही कल्याणकारी आणि शांतीचे प्रतीक आहे. देवीच्या कपाळावर अर्धचंद्राचा आकार आहे, त्यामुळे देवीला चंद्रघटा असे संबोधले जाते. देवीचा रंग सोन्यासारखा तेजस्वी असून तिला तलवारी आणि इतर शस्त्रांनी सुशोभित 10 हात आहेत. चंद्रघटा मातेची मुद्रा युद्धासाठी सज्ज असल्याचे प्रतीक आहे. देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येतो, रोगराईपासून मुक्ती मिळते. पौराणिक कथेनुसार एकेकाळी जगामध्ये राक्षसांचा अत्याचार वाढला होता. त्यावेळी महिषासूर हा राक्षसांचा अधिपती होता. त्याला देवराज इंद्राचे सिंहासन मिळवायचे होते. स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने विविध युक्त्या वापरल्या. या राक्षसांचा अंत करण्यासाठी देवी दुर्गेने चंद्रघटाचा अवतार घेतला. जेव्हा देवी देवतांना महिषासुराची इच्छा कळली तेव्हा ते चिंतित झाले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीजवळ गेले. त्यावेळी देवतांनी महिषासुराच्या अत्याचाराचा पाढा देवतांनी त्रिदेवासमोर वाचला. देवांच्या मुखातून महिषासुराच्या अत्याचाराची माहिती कळाल्यावर त्रिदेव अत्यंत क्रोधित झाले. त्याचवेळी त्यांच्या मुखातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून देवी प्रकट झाली. ही देवी म्हणजे चंद्रघटा. या देवीला विष्णूचे चक्र, महादेवाचे त्रिशूळ दिले, तर ब्रह्मदेवाने आपले कमंडल दिले. अशा प्रकारे सर्व देवांनी देवीला काही ना काही अर्पण केले. सर्व देवी देवताकडून मिळालेल्या अस्त्र शस्त्रामुळे देवी अधिक शक्तिशाली झाली. त्यानंतर सर्वांची परवानगी घेत देवी चंद्रघटाने महिषासुराला गाठले. त्यावेळी मातेचे महाकाय रूप पाहून महिषासूर राक्षसाला त्याचा अंत दिसू लागला. असे असतानाही महिषासूरसह सर्व राक्षसांनी चंद्रघटा मातेवर हल्ला केला. या भयंकर युद्धामध्ये देवी चंद्रघटाने महिषासुराचा वध केला आणि सर्व देवतांचे रक्षण केले. देवी चंद्रघटाची कथा. देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मानण्याचा निर्धार केला होता. तरीही महादेवाने तिला सांगितले की ते कोणाशीही लग्न करणार नाहीत आणि ब्रह्मचारी राहणार नाही. हे कटू सत्य ऐकून देवीने शिवाशी लग्न करण्याच्या नादात अनेक यातना भोगल्या. देवीचे प्रेम व निस्सीम भक्ती पाहून महादेवांनी तिची मागणी मान्य केली आणि तिच्याशी लग्न करण्यास ते तयार झाले. महादेव, इतर देव, ऋषी, तपस्वी, भूत आणि इतर अध्यात्मवादी पार्वतीचा पिता आणि हिमालयाचा अधिपती राजा हिमावंत यांच्या राजवाड्यात आले. तेथे शिवानी आपल्या शाश्वत मनोरंजनाचा एक भाग म्हणून त्यांचे भयंकर प्रदर्शन केले. पार्वती देवीची माता मैनावती यांचे असे भयंकर रूप पाहून बेहोश झाल्या. लवकरच पार्वतीने देवी चंद्रघटाचे रूप धारण केले, ज्याने शिवासह सर्वांना आश्चर्यचकित केले. देवीने शिवाला प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या मोहक शांत रूपात परत या. देवीच्या विनंतीनुसार शिव एक तरुण मोहक पुरुष बनले. शिवाच्या कृपेने मैनावती शुद्धीवर आली आणि आपल्या मुलीच्या दिव्य विवाह सोहळ्याने प्रसन्न झाली. देवी चंद्रघटा ही जगात न्याय आणि शिस्त प्रस्थापित करणारी आहे. देवीच्या शरीराचा रंग सोनेरी आहे. ती वाघावर स्वारी करते, जी धर्म दर्शवते. 10 हात आणि 3 डोळे आहेत. तिचे 8 हात शस्त्रे प्रदर्शित करतात, तर उर्वरित 2 अनुक्रमे वरदान आणि हानी थांबवण्याच्या मुद्रामध्ये आहेत. देवी युद्धासाठी सज्ज झाल्यासारखी उभी आहे. चंद्रघटा म्हणजे परम आनंद आणि ज्ञान. चांदण्या रात्रीच्या थंड वाऱ्याप्रमाणे शांतता आणि निर्मळता. तिच्या आशीर्वादाने दुःख दूर होतात आणि मनुष्याला आतीला योद्धा जागृत होतो. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साधकाचे मन मानेपूर चक्रात प्रवेश करते. तो दूरदृष्टी आणि निवृत्त शक्ती विकसित करतो. चंद्रघटा मातेच्या कृपेने साधकांची सर्व पापे जळून जातात आणि अडथळे दूर होतात. तिची उपासना त्वरित फलदायी ठरते. ती नेहमी रणांगणावर जाण्यास तयार असल्याच्या हावभावात असते आणि अशा प्रकारे ती भक्तांच्या अडचणी तत्परतेने दूर करते. तिच्या घंटांचा आवाज तिच्या भक्तांचे नेहमी दृष्ट आत्म्यापासून रक्षण करतो. देवी चंद्रघटाचे स्वरूप.
देवी चंद्रघटा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी महागौरीचा महादेवाशी विवाह झाला आणि तिने कपाळावर अर्धा चंद्र लावला, म्हणून तिला चंद्रघटा म्हणून संबोधले जाते. नवरात्रीला तिची पूजा केली जाते. पार्वतीचे हे रूप शांतिप्रिय आहे आणि तिच्या भक्ताचे कल्याण करणारे आहे. ती आपल्या सर्व शस्त्रासह युद्धासाठी तयार आहे. तिच्या भक्तांचा असा विश्वास आहे की तिच्या कपाळावर चंद्राचा घंटांचा आवाज नकारात्मक आणि वाईट आत्मे दूर करतो. देवीची वाहन वाघ आहे. तिने कपाळावर अर्धगोलाकार आकारात चंद्राला भोगले आहे. देवीची वाहन वाघ आहे. तिने कपाळावर अर्धगोलाकार आकारात चंद्राला शोभले आहे. अर्धा चंद्र घंटा आकारासारखा दिसतो, म्हणून चंद्रघटा हे नाव पडले. तिला 10 हात दाखवले आहेत. तिच्या डाव्या हातात त्रिशूळ, गदा, तलवार आणि कमंडल असून उजव्या हातात कमळ, बाण, धनुष्य आणि जपमाळा आहे. तिचा 5वा डावा हात वरद मुद्रेत तर 5वा उजवा हात अभय मुद्रेत आहे. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी रात्रीची सुरुवात चंद्रघटाच्या पूजेने होते, जी पवित्र पूजा करून केली जाते. भक्त मातीच्या भांड्यासारख्या उथळ तव्याचा वापर करतात. कढईत चिखलाचे 3 थर आणि सत्यधान, नवधान्य, धान्य, बिया टाकल्या जातात. पुढे थोडेसे पाणी शिंपडले जाते, जेणेकरून बियांचा पुरेसा ओलावा मिळेल. गंगाजल, सुपारी, काही नाणी, अक्षद, हळद पावडर मिसळलेला कच्चा तांदूळ आणि दुर्गा गवत यांनी भरलेला कळश, पवित्र पाण्याचे भांडे तळामध्ये ठेवले जाते. नंतर आंब्याच्या झाडाची 5 पाने कळशामध्ये ठेवतात आणि नंतर नारळाने झाकलेले असतात. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते. या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह 3ऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते. तर मित्रमैत्रिणी, अशा प्रकारे माता चंद्रघटा देवीचे हे रूप आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.